नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेत तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. माझे नाव शीतल आहे आणि आम्ही कोलकाता येथे राहतो. मी दिसायला खूप सुंदर आहे. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली आहे. माझे पती व्यापारी आहे. पैशामुळे ते त्यांच्या आवडीची गोष्ट घेतल्याशिवाय राहत नाही. मग ती स्त्री असो वा मुलगी. माझ्या पतीला जी मुलगी आवडते ते तिला काहीही करून मिळवतच असतो आणि तिच्यासोबत झोपायचे आहे. माझे पती घरी कमी आणि बाहेर जास्त वेळ घालवतात. ते घरात जास्त नसायचे, त्यामुळे मीही त्यांच्यापेक्षा कमी नव्हती. मी माझ्या आयुष्यात खूप मजा केली आहे. आम्ही आमच्या घरी एक नोकर ठेवला होता. अचानक त्या नोकराला घरी जावे लागले, म्हणून मी त्याला सांगितले की तू घरी जात आहेस आणि इथले काम कोण करणार? तो नोकर मला म्हणाला, मालकीन तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या मुलाला बोलवले आहे आणि तो माझ्या जागी येईल आणि सर्व कामे करेल. मी विचारले की त्याला काम कसे करावे हे त्याला माहीत आहे का? तो म्हणाला की मालकीन माझा मुलगा खूपच चांगले काम करतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याचा मुलगा गावातून आमच्या घरी यायचा आणि आता फक्त त्याचा मुलगा घराची साफसफाई, झाडू मारणे, धुणे, भांडी करणे, सगळे कामे आणि सगळे इतरही कोणतीही कामे असली तरी तो करायचा. आमच्या घरात खाण्यापिण्याची भरपूर सोय होती. कोणावरही बंधन नव्हती. मोकळ्या वेळेत तो अनेकदा हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत असे. एके दिवशी मला एका पार्टीला जायचे होते. रात्री पार्टीतून आम्ही खूप उशिरा परतलो आणि त्या रात्री मी खूप प्यायली होते. त्यामुळे सकाळी उशिरापर्यंत मी झोपून राहिले. मी 10 वाजण्याच्या सुमारास उठून पाहिलं, त्यामुळे बेडरूमचे पडदे अजूनही बंदच होते. त्यामुळे माझी खोली अजूनही रात्रीसारखीच अंधारलेली होती. मी थोडा वेळ झोपली आणि मग उठून बसली की नोकराला बोलावून चहा आणायला सांगितले. मी रिमोट उचलला आणि टीव्ही चालू केली. मी रात्री झोपताना सहसा टी-शर्ट आणि पायजामा घालते. कधी-कधी मी लोअर्स पण घालते. मी बाथरूममध्ये गेली, हात आणि चेहरा धुतला आणि परत बेडवर पडली. तेवढ्यातच तो नोकर चहाचा ट्रे घेऊन माझ्या खोलीत आला आणि ट्रे घेऊन माझ्या बेडजवळ उभा राहिला. तो माझ्याकडे एकटक पाहत होता. मला वाटले की मुलगा आता मोठा झाला आहे, म्हणून त्याला बाईकडे टक लावून बघण्याची आवड असेल, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तो टक लावून पाहतो तर पाहू दे, माझे काय करणार? मी चहा पिऊन लागली, पण तो जवळ उभा राहिला आणि मी त्याला विचारले, काय झाले तुला? काही बोलायचे आहे का? तो म्हणाला, नाही. मी त्याला बोलली की मग इथे काय करत आहेस? तो लगेच निघून गेला. थोड्या वेळाने मला असे वाटले की मी त्याच्यासोबत असे वागायला नको होते. मी त्याच्याबद्दल विचार न करत होती. त्याचा वाईट तर वाटले असेल ना. मी चहा पिऊन बेडवर पडून राहिले आणि रात्रीची पार्टी आठवू लागली. आधी मी सरळ झोपली होती, नंतर मी उलटी झोपली. मी माझ्याच विचारात हरवली होती. तेवढ्यात पुन्हा त्याने दरवाजा उघडला आणि तो आत आला. चहाचा कप उचलून त्याने माझ्याकडे पाहिले. तो फक्त माझ्याकडे बघत होता. त्याच्या मनात काय चालले होते मला माहीत होते. मी त्याच्याकडे पाहिले आणि त्यावेळेस त्याची अवस्था मला पूर्वीपेक्षा वाईट वाटली होती. त्याचा थोडी लाज वाटत होती त्याला. मग पण तरीही तो चोर नजरेने माझ्याकडे पाहत होता. मी अशा रीतीने झोपली होती की माझे शरीर दिसत होते. मी पण त्याला माझे मुद्दाम शरीर दाखवत होते, कारण मी माझ्या नवऱ्यापेक्षा खूप जळत होते. माझा नवरा कधी पण कोणत्या ना कोणत्या मुलीसोबत असायचा, म्हणून मी नोकराला माझ्या जाळ्यात अडकवायचा घेतले होते. मग मी त्याला नोकराला मुद्दाम माझी खोली साफ करण्याचं सांगितले. तो मला म्हणाला की मालकीन मी खोली साफ केलेली आहे. मी त्याच्या मनाची, मालकीन तू आहेस का मी? मी त्याची मजा घेताना मी मुद्दाम म्हणाली, कुठे खोली साफ केली आहे? एवढी धूळ दिसत आहे, माझी खोली साफ कर. मग तो निघून गेला आणि काही वेळाने साफसफाईचे साहित्य घेऊन परत आला आणि खोलीत पडलेले फर्निचर साफ करू लागला. अर्थात मी टीव्ही पाहत होते, पण माझे सर्व लक्ष त्याच्याकडेच होते. त्याच्या मनात काय चालले होते मला जाणून घ्यायचे होते. तो माझ्याकडे का पाहत आहे? मी त्याला विचारले की तू गावात काय करतोस? तो म्हणाला की मी गावात मुलांचे क्लास घेतो. मग मी त्याला विचारले की तू फक्त मुलांचे क्लास घेतो का अजून दुसरे काही करतोस का नाही? तो म्हणाला की संध्याकाळी आखाड्यात जातो. मी हसली आणि त्याला म्हणाली, म्हणजे तू पैलवान आहेस का? मी त्याला म्हणाली, तुझ्या शरीराकडे पाहून तर वाटत नाही की तू पैलवान आहेस. तो मला म्हणाला की कुस्तीमध्ये शरीर बनत नाही, शरीरात ताकद येते. तो म्हणाला की नुकतेच सुरू केले आहे. आता मी फक्त उस्तादची मसाज करतो. रिंगण साफ करणे आणि म्हशीचे दूध काढणे मीही सध्या कामे करतो. मी विचारले की तुला मसाज करता येते का? तो म्हणाला, हो, मी खूप चांगली मसाज करतो शकतो आणि उस्तादही माझ्याचकडून मसाज करून घेतात. मला वाटले की ब्युटी पार्लरमध्ये मी खूप महिलांकडून मसाज करून घेतली आहे, परंतु मी कधीही कोणत्याही पुरुषाने माझ्या जिस्मची मालिश केली नाही. मला वाटले की मला याने मसाज केली तर मला इतकी आराम वाटेल. मी त्याला विचारले की तुझे नाव काय आहे? तो म्हणाला, माझे नाव राजू आहे. मी राजूला विचारले, तू माझी मसाज करशील का, जसे तू तुझ्या उस्तादची करतोस? तो ऐकून लाल झाला आणि लाजून तो मला म्हणाला, मॅडम मी तुमची मसाज कशी करू शकतो? तुम्ही एक महिला आहात. मी त्याला म्हणाले की मग काय झाले, तू महिला असली तरी मी त्याला
तू मला घाबरतोस का? तो म्हणाला, "नाही, नाही, मी कोणाला घाबरत नाही." मी त्याला म्हणाले, "बाथरूममध्ये तेलाची बाटली ठेवली आहे. तू ती बाटली घेऊन ये आणि मला मसाज कर." तो तसाच उभा राहिला आणि काहीच बोलत नव्हता. मग मी त्याला बोलली, "तुला माझी मसाज करायची नसेल, कर, नको करू. तू जा आणि तुझं काम कर." आता तो जणू कोंडीत अडकला होता. तो बराच वेळ विचार करत राहिला. मी जर त्याची मालिश केली तर त्याला मॅडमचा गोऱ्या शरीराचा स्पर्श करता येईल आणि त्याने नकार दिला तर त्याला काहीही मिळणार नाही. काही वेळ तो तसाच उभा राहिला. मी त्याला म्हणाले, की "तू कशाची वाट पाहत आहेस? जा आणि तेलाची बाटली घेऊन ये." त्याने बाथरूममध्ये जाऊन खोबरेल तेलाची बाटली घेऊन आला. तर मलाही खूप दिवसापासून मसाज मिळाला नव्हता आणि माझे शरीर ताठ झाले होते. मी सरळ झोपली आणि तो माझ्या पायाजवळ येऊन बसला. तो माझ्याकडे बघत होता आणि मी त्याच्याकडे बघत होते. दोघांच्याही मनात एक विचित्र मनस्थिती होती. मी विचार करत होती, की माझ्या शरीराची मालिश करताना तो वाहून जाईल आणि माझे काम होईल. एवढ्या कोवळ्या तरुणासोबत मी यापूर्वी कधीही मसाज केलेला नव्हता. मलाही किती भीती वाटत होती, की तो हे सर्व करू शकेल की नाही. अर्थात तो तरुण आहे, पण तो अजून पूर्ण माणूस झाला असेल किंवा नसेल, तोही तसाच काहीतरी विचार करत असेल. मी तो विचार करत होता, की तो मॅडमच्या गोऱ्या शरीराला कसा स्पर्श करेल, तो विचार करत होता. की मॅडमच्या कोणत्या चुकीच्या ठिकाणी हात लागला तर काय होईल? तेव्हा आम्ही दोघंही काही वेळ एकमेकांकडे शांतपणे पाहत होतो. मग मी माझा पाय उचलून त्याच्या मांडीवर ठेवला आणि म्हणाली, "इथून सुरुवात कर." त्याने त्याच्या हाताला तेल लावले आणि माझ्या पायाला हलकेच चोळायला लागला आणि मी त्याला विचारले, की "तू तुझ्या उस्तादची अशा प्रकारे मालिश करतो का?" तो म्हणाला, "नाही, नाही तर उस्तादाचे शरीर लोखंडासारखे आहे, कडक आहे. मी त्याचे शरीर खूप घासतो आणि मालिश करतो." मी विचारले, की "मग तू एवढ्या हळूवारपणे माझे पाय का घासत आहे?" तो म्हणाला, "तुम्ही एक स्त्री आहात आणि तुमचे शरीर आधीच खूप मऊ आहे, म्हणून मी तुमची हळूच मसाज करतो." मग मी हसली आणि म्हणाली, की "तू मला पण जोरात घास." त्याने प्रथम माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि नंतर मंद स्मित हसण्यात लाजही होती आणि माझे मोठ्या आनंदाची आशाही होती. मी त्याला म्हणाले, की "आता पायाला नाही तर वरपर्यंत मसाज कर." मग त्याने त्याच्या हाताला तेल लावलं आणि माझ्या गुडघ्याला मालिश करू लागला. जणू काही त्याच्या हाताने जादूच होती. मला माझ्या पायात वीज गेल्यासारखे वाटले. त्यालाही ते जाणवले असावे. मग माझा दुसरा पाय त्याच्यासमोर ठेवला, तर त्याने माझ्या गुडघ्यापर्यंत तेल लावले. मग मी त्याला म्हणाले, की "तू गुडघ्यापर्यंत तेल मालिश का पुढे जाणार नाहीस का?" मग त्याने माझ्या हातावर तेल लावले आणि माझ्या मांड्यांवर चोळायला सुरुवात केली. त्याने माझ्या मांड्यांवर मालिश करत करत तो माझ्या भागालाही त्याचे हात लावू लागला होता. जेव्हा माझ्या भागाला मला म्हणत होता, मला ते थरथरणारे हात अगदी स्पष्टपणे जाणवत होते. तो खूप घाबरत होता आणि वर सरकत होता. मी त्याचा हात धरला आणि त्याच्या कमरेवर ठेवला आणि म्हणाले, "इथपर्यंत माझी मालिश कर." तो माझ्या कमरेला मसाज करत लागला आणि त्यावेळी मी 7व्या स्वर्गाला पोहोचली होती. त्याला मसाज करून आता अर्धा तास झाला होता. मग मला म्हणाला, की "मला एक गोष्ट सांगू का? तुमची हरकत नसेल तर?" मी म्हणाली, "बोल ना." मला मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसता. मला असे वाटते, की तुम्ही माझ्या सोबत दांडे खेळायला हवे." मी म्हणाली, "लोखंडी गरम आहे." सुरू करूया. त्यानेही विलंब न लावता सुरुवात केली. मग मित्रांनो, त्या दिवशी राजूने मला खूप छान मालिश केली आणि मालिश केल्यानंतर आम्ही दोघांनी खूप मजा घेतली एकमेकांची आणि इथेच आमची स्टोरी संपली. तर मित्रांनो, कशी वाटली आजची स्टोरी? आवडली असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या.